हॅलो, हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. येतोय व्यवस्थित आवाज माझा? हो, येतोय येतोय, छान करूया येतोय. सुरू. हो हो, खरं. हा. श्री तर स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. तर हम्म, सर्व सेवेकरांना माझा नमस्कार. हम्म, आणि आजचा विषय जो महत्वाचा आहे, हा, एका गोष्टीनं महत्वाचा आहे. हा, कारण आज आहे गुरुवार. बरोबर. आणि स्वामी समर्थांची इच्छा होती की गुरुवारी हा भाग सादर व्हावा म्हणून. हा, हो तर ना, काही खरं आहे. हा आणि सेवेकरांनो, हम्म, सर्वात पहिला सांगू इच्छिते की बरेचदा तुम्ही टेंबे स्वामी हे नाव ऐकलं असेल. हम्म, हम्म, तर हे टेंबे स्वामी हे नाव दत्त संप्रदायाचं, दत्तात्रयाचं नाव घेतलं हम्म, की टेंबे स्वामींचं नाव घेणं महत्वाचं आहे. कारण हम्म, आपण जो जप करतो, हम्म, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, बरोबर. हा, तर तो जो जप दिलेला आहे तो टेंबे स्वामींनी दिलेला आहे. हा, तर हा, आज महत्वाचं मी हम्म, स्वामींना वंदन करून 1-2 मिनिटात मी माझा भाग सुरू करते. हा जो भाग मी करणार आहे, हा, 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 तर सेवेकरांनो, सर्वात महत्वाचं काय, हम्म, टेंबे स्वामींचे जे मला अनुभव आलेले आहेत ते मी दुसऱ्या भागात सांगणार आहे. हम्म, हम्म, सर्वात पहिला टेंबे स्वामी कोण होते? हम्म, हम्म, ते दत्तात्रयांचे एवढे का जवळचे आहेत? हम्म, हम्म, आणि दुसरी गोष्ट, स्वामी समर्थ आणि त्यांचं हम्म, काय रिलेशनशिप, म्हणजे एकमेकांचं काय आहे? हा, कारण हा, हे महत्वाचं आहे. हा, हे जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला तर तुम्हाला हम्म, बाकीचा जो मी भाग सांगणार आहे ते महत्वाचं आहे. हा, हा, आणि कसं आहे, आपण ज्यावेळी मी टेंबे स्वामींचं चरित्र वाचायला घेतलं त्यावेळी मला अक्षरशः सोडवणं आणि त्यातूनच मी हम्म, गुंतत गेले, इतके गुंतत गेले की काय सांगू. हम्म, आणि तुम्हाला आता मी हम्म, आज गुरुवार आहे, तर हम्म, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू. ताई, हम्म, 1 मिनिट. हा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू विष्णू गुरुर्देव गुरुदेवो महेश्वरा, महेश्वरा गुरु गुरु साक्षात साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर असं श्री स्वामी समर्थ, श्री हा, स्वामी समर्थ महाराजांचं नाव, दत्तात्रयांचं नाव घेऊन मी हम्म, टेंबे स्वामींच्या चरित्रात सुरुवात करते. हा, हा, आता त्यांनी सर्वात महत्वाचं म्हणजे हम्म, त्यांनी जो मंत्र दिलेला आहे तो नमो गुरुवे वासुदेवाय. हम्म, म्हणजे काय नमो गुरुवे म्हणजे हम्म, नमो कुणाला हम्म, असू दे, तर वासुदेवाला म्हणजे काय आहे, आपल्या कृष्णाचं नाव आहे ना वसुदेव. हो 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 वसुदेवाचा पुत्र असेल त्याला नमो देवा हा. हो हो हो, तर हम्म, आपल्याला माहित आहे की आता टेंबे स्वामींचं जर साधारण चरित्र आपण हम्म, अभ्यासाला सुरुवात केली, हम्म, तर साधारण त्यांचं जे चरित्र आहे ते 3 टप्प्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. हा, हा, पहिला टप्पा म्हणजे ते माणगाव मध्ये हा, त्यांचं हा जो टप्पा आहे तो बालपणापासून ते लग्न होण्यापर्यंत आहे. हा, 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 दुसरा कार्याचा टप्पा जो आहे हम्म, तो त्यांचा नरसोबा वाडीला हा, हा, नृत्य सरस्वतीनी आज्ञा हम्म, केल्यावर तिथं त्यांनी काय कार्य केलं हे आहे. हा, हा, आणि तिसरा जो टप्पा आहे हम्म, तर डायरेक्ट ते कुठं गेले, गरुडेश्वरला. ओ, ते नर्मदा, ज्यावेळी तुम्ही बघितलं असेल आता हम्म, युट्यूबवर वगैरे खूप महत्वाचं सांगतात की नर्मदा परिक्रमा. हो तर हो, खूप सेवेकरांनी आख्यान ऐकलं असेल किंवा अनुभव ऐकले असेल नर्मदा परिक्रमा. हा, तर हा, गरुडेश्वर इथे हम्म, टेंबे स्वामींनी हा, समाधी घेतलेली आहे. तर अच्छा, हो, यात म्हणजे टेंबे स्वामींचं जे आहे हम्म, चरित्र संबंध 3 याच्यामध्ये विभागामध्ये आहे. हा, हा, तर सर्वांना माहित आहे की अ, अ, यांचा यांचा जन्म जो आहे टेंबे स्वामींचा, हम्म, हम्म, तो कोकणातला सावंतवाडी इथला आहे.
अच्छा. हां, हा, हां. तर त्यांचं आईचं नाव होतं रमाबाई हं. आणि दुसऱ्या दुसऱ्या त्यांच्या वडिलांचं नाव होतं हं. गणेश भट टेंबे. काय, काय? तर गणेश भट टेंबे, अच्छा, अच्छा. हां, हां. गणेश भट टेंबे. हं, हं, तर हं. सेवेकरांनो, हं, ज्यावेळी हं. रमाबाई टेंबे म्हणजे त्यांच्या आई गरोदर राहिल्या, हं, हं. त्यावेळी हे गणेश भट हं, झोपले की त्यांच्या रात्रीचं म्हणजे पहाटे हं. त्यांच्या स्वप्नामध्ये दत्तात्रयाची मूर्ती यायची ओह! हो. आणि दत्तात्रेयाची मूर्ती नेहमी सांगायची की आज मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे म्हणून. ओह! तर अच्छा. हे असं आपल्याला आख्यानामध्ये ऐकायला मिळतं. हो, हो, हो. आणि पहिल्यापासूनच म्हणजे मग हं, यथासावकाश हं, साधारण हं. 1854 साली हं, हं. टेंबे स्वामींचा जन्म झाला हं, हं. आणि खूप त्यांचं म्हणजे खूपच ते लहानपणापासून चपळ वगैरे होते हं, हं, हं. आणि खूप त्यांचं हे बघितलं की हं. थोडं याच्यावरून वाटायचं की हा मुलगा खूपच हुशार आहे. ओह! आणि हो, आणि तो याच्यामध्ये आता कोकणामध्ये सावंतवाडी इथे हं. त्याचा जन्म झाला. पण हां. हे जे गणेश भट होते ते हं. साधारण माणगाव येथे राहत होते. अच्छा. हां, तर हां. मग त्यांची यथासावकाश 8व्या वर्षी मुंज झाली. बरोबर. हां. 8व्या वर्षी सर्वांत तुम्हाला माहित आहे की ब्राह्मण लोकांच्यात 8व्या वर्षी मुंज झाली हां. की तो म्हणजे आता गुरुग्रही जाण्यासाठी तयार होतो. तयार होतो. बरोबर आहे. हो. आणि आता पुढचं शिक्षण त्याला एकट्यालाच हे करायचंय. हो, मग हो, हो. त्यानुसार त्यांनी अग्निकार्य, हं, हं, हं. गुरुचरित्र पठण हां, हां. वगैरे या सगळ्या गोष्टींचा त्यांनी अ, हं. हे केलं, स्वीकार केला. हां, हां. आणि त्याच्याबरोबरच कसं होतं त्या काळामध्ये हं. माधुकरी भिक्षा मागायची. अगदी. हां, हां. हां, आणि त्याच्यानुसार ते स्वतः माधुकरी मागून आणल्यावर जो शिदा मिळेल हं, हं, हं. त्याचं ते जेवण बनवायचं हां, हां. आणि मगच ते जेवायचं. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला आजकाल रेडीमेड बरं. जसं मिळतंय जेवण, हां. तसं रेडीमेड नाही. बरोबर. त्याच्यात बरोबर लहानपणापासून त्यांनी हं. संस्कृत, मराठी हं, या हं. भाषेच्या मधून त्यांनी वाचन वगैरे सुरू केलं. हां, हां. आणि दुसरी गोष्ट त्यांना ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू केला. ओह! अष्टांग योग. आणि अच्छा. आणि या सगळ्या गोष्टींच्यामुळे मन, शरीर एकाग्र झाल्यामुळे या गोष्टीमध्ये हां. त्यांचं इतकं म्हणजे मन एकाग्र झालं हो, हो. आणि त्यामुळे त्यांना म्हणजे तुम्हाला माहित आहे सेवेकरांनो, हं. परमेश्वराला फक्त काय पाहिजे तर निर्मळ मन. अगदी, जर तुमचं अगदी. मन नसेल निर्मळ तर तिथं त्याला साबण तर काय करणार? अगदी, तुम्ही वरून घास घासून त्याचा काय उपयोग आहे? अगदी, अगदी. तर तुम्हाला निर्मळ तुम्हाला मन पाहिजे. अगदी आणि बरोबर. त्या निर्मळ मनामध्ये हं. परमेश्वराचा वास असतो ना. अगदी, अगदी. खरं. परमेश्वर तुम्हाला हे मागत नाही, मला पैसा दे रे, मला हो. हे पदार्थ दे रे, अगदी, मला आज अगदी. एवढा महल पाहिजे, खरंय, मला खरंय. इकडं काही गरज नाही परमेश्वराला. अगदी फक्त बरोबर. तुमचं मन पाहिजे. पण ते बरोबर. आपण देत नाही ना. बरोबर. आपल्या मनामध्ये हं. आपल्याला मला हे हवं, ते हवं, ते हवं. माझ्या बरोबर. माझ्या एका पिढीला झालं की दुसऱ्या पिढीला, दुसऱ्याला पाडलं की तिसऱ्या पिढीला, असं मिळून 7 पिढ्यांचं साठवून ठेवायचं बरोबर, आणि मग बरोबर. मेलं की सगळंच गेलं. अगदी. असं आहे आपल्या इथलं. हं, तर हं. याच्यामध्ये आता काय झालं, आपण इकडं येऊया. तर यांचं यथोसावकार साधारण हं, लग्न म्हणजे लग्नाचं वय होत आलं. हं, हं. तर मग आपल्या टेंबे स्वामींना हं. लग्न करायची इच्छा नव्हती, कारण ते नेहमी दत्तात्रयाच्या याच्यामध्ये हां. बिझी राहायचे, म्हणजे बरोबर. दत्तात्रयाचं नाव घेण्यामध्ये. हां, हां. तर अशामध्ये काय केलं, आता हं, मुलगा लग्नाला आलेला आहे. हं, हं. तर रांजणगाव ते बाबाजी पंत गोडे अच्छा. हां. यांच्या मुलीचं नाव बयो होतं. बये. बयो. बयो. हां, 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 हां. मग त्यांच्याशी तिचं लग्न लावलं. हं, हं, हं. तर बयो आणि नंतर
मग टेंबे स्वामीनं त्यांनी घरामध्ये आपल्या अन्नपूर्णा आली म्हणून बयोचं त्यांनी अन्नपूर्णा असं नामस्मरण केलं, त्यांचं नाव वा बदललं. वा किती बघा त्या काळात सुद्धा किती रिस्पेक्ट होता ने. हो हो हो, पुढं काही आहे त्याच्या. तर हा. त्याच्यानंतर त्यांचं मग आता लग्न झालं, जबाबदारी आली. हो मग हो त्याच्यानंतर त्यांनी काय सुरू केलं, तर त्यांनी यज्ञ, नित्य पंचायन पूजा आणि गायत्री मातेची तपश्चर्या सुरू केली त्यांनी. ओ अच्छा गायत्री मातेची तपश्चर्या सुरू केली त्यांनी. हा हा तर याच्यामध्ये एक गोष्ट आहे हा की माणगावला याच्यामध्ये आता तुम्ही सेवेकरांनो, मी स्वतः माझ्या दुसऱ्या भागामध्ये सांगणार आहे. हा तर माणगावला हम्म स्वतः टेंबे स्वामींनी हा विस्थापित अशी हे तुमची दत्तात्रयाची मूर्ती आहे. अच्छा हा हा वरती दत्तात्रयाची मूर्ती आहे आणि खाली त्यांची स्वतःची मूर्ती आहे. काय मूर्ती आहे, काय आहे, अरे क्लास बापरे मूर्ती, बघत राहावं असं वाटतं. हो हो, इतकी सुंदर आहे. आणि ती मूर्ती त्यांनी स्वतःहून म्हणजे करून घेतली. म्हणजे दत्तात्रयाचे मुख असं पाहिजे, त्याचा ओ कलर असा पाहिजे. ती संगमरवरी मूर्ती आहे आणि अच्छा नंतर अच्छा ती विस्थापित केली. हा 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 आणि मग त्याच्यानुसार त्यांनी साधारण 5-6 वर्ष माणगावमध्ये ते हे झाले, तिथं राहिले. आणि हम्म त्या काळामध्ये त्यांनी आजूबाजूच्या लोकांची सेवा वगैरे सुरू केली. हम्म आता यांच्या बाबतीमध्ये काय काय गोष्टी मी तुम्हाला सांगते की साधारण टेंबे स्वामी साधारण 12 वर्षाचे होते. बर हा तर एका माणसाला काय झालेलं, म्हणजे साप चावला. बापरे हा मग तो साप चावल्यावर तो धावत टेंबे स्वामींकडे आला. हम्म तर मग टेंबे स्वामींनी काय सांगितलं, अरे कुठं चावलाय, दाखव मला तो साप कुठे आहे. हम्म म्हणून ते गेले. तर हम्म त्यांनी बघितलं की मोठा नाग फणाकडून उभा होता. अय्या हा मग त्यांनी काय केलं माहितीये, हम्म. विषनाशक मंत्राचा उपयोग केला ओ त्याच्यावर. विषनाशक यंत्राचा म्हणजे त्यांना त्यावेळी मंत्रसिद्धी वगैरे जास्त अवगत होत्या. असेल हा हा बरोबर मग त्यामुळे काय झालं की त्या नागाभोवती मोठं वर्तुळ तयार झालं अय्या हा हा आणि तो नाग गोल 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 फिरायला लागला. असं म्हणजे हम्म. किती प्रयत्न केला तो, तर त्या वर्तुळाच्या बाहेर यायलाच तयार नाही. ओ आणि मग हे टेंबे स्वामी घरी आले, ते विसरले नंतर. मग हम्म दुसऱ्या दिवशी त्यांना आठवलं की असं असं आपण त्या हम्म नागावर विषनाशक मंत्राचा हा उपयोग हा केलाय म्हणून. हम्म मग ते गेले तिथं त्या जागेवर. हा त्यांनी बघितलं तो नाग ना असा गोल 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 फिरून अर्धमेला झाला होता. अय्या आणि मग त्यांनी त्याला परत हे केलं, म्हणजे त्याच्यावर तो मंत्राचा उपयोग होता तो काढून घेतलं मंत्र. हा मग हा तो हा आपल्या हे याच्यामध्ये गेला. आता हम्म दुसरं हे होतं, तर ते त्यांच्या बहिणीच्या घरी गेले. हम्म तर तिथं बघितलं की एक गाय खूपच अशी आक्रमक झालेली होती. अच्छा हा तर ती लोकांच्यावर खूप हल्ला करायची ओ हा हा आणि त्या गाईला आणि शिंगावर घेऊन गोल गोल फिरून लोकांना टाकून द्यायची. ओ तर मग त्या गायी समोर हे गेले. त्यावेळी काहीतरी 12 वर्षाचे होते हे टेंबे अच्छा स्वामी. हा हा आणि मग त्या गायीकडे जवळ गेल्यावर त्यांनी तिच्यावर मंत्राचा जप सुरू केला. अच्छा हा हा मग हा ती गाय शांत झाली. अरे वा हो, त्यांच्या चरित्रामध्ये हा एक अनुभव होतो. ओ आता दुसरी गोष्ट, ते त्या काळामध्ये साधारण हम्म त्यांचा जो काळ आहे हम्म तो 1854 ते 1914 म्हणजे साधारण 60 वर्षाचा आहे. हा 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 तर याच्यामध्ये काय आहे, ते टेंबे स्वामी पोलिसांना सुद्धा मदत करायचे. हो मग तर कसं होतं, कारण त्यांना मंत्र जपानं सगळ्या सिद्धी अवगत होत्या ना. अच्छा मग समोर शेजारच्या गावावर हम्म दरोडेखोरांनी हम्म हे केलेलं होतं, कब्जा केलेला होता. अच्छा तर हा यांनी टेंबे स्वामींनी सांगितलं की असं असं दरोडेखोर आहेत पोलिसांना,
तुम्ही हम्म. जावा, अशा अशा या ठिकाणी आहे, तुम्ही त्यांना पकडा. अच्छा. हा हा. मग दरोडेखोरांचं अचूक वर्णन केल्यामुळं काय झालं, ते हा. दरोडेखोर सापडले. ओ. आणि चौथी गोष्ट म्हणजे चौथा एरिया आहे म्हणजे लोकांवर रोग, त्यांना खूप झाडपाल्यांची वगैरे औषधाची माहिती होती. अभ्यास होता मग त्यांचा, बरोबर. लोक त्यांच्याकडं हे आजार वगैरे घेऊन यायचे. मग ते ओ. त्या आजारावर काय करायचे, त्यांना हा हा. त्यांना उपाय सांगायचे. अच्छा अच्छा. हा हा. तर अशा अशा वेळी हे जे अनुभव मी तुम्हाला सांगितले ते त्यांच्या याच्यामध्ये ग्रंथामध्ये मिळत आहेत. हा हा हा. तर आता काय असायचे, टेंबे स्वामींनी साधारण त्यांना दत्तात्रयांचं त्यांना खूप आवड होती. हा हा. आणि साधारण त्यानंतर रात्री रात्री झोपले असताना त्यांच्या स्वप्नामध्ये गायत्री माता आली. ओ. आणि तिनं गायत्री मातानं सांगितलं की तू तू नरसोबावाडी इथे जा. अच्छा. हा हा. तिथं तुला श्री गोविंद स्वामी आहेत, बरं. हा हा हा. त्यांची तू भेट घे म्हणून. हम्म. आता ते मग त्यानुसार त्यांनी माणगाव वगैरे जे दत्त मंदिर बांधलेलं होतं वगैरे सगळ्या गोष्टी ते म्हणजे गावच्या सरपंचाच्या हवाली केलं लोकांच्या. हा हा. आणि मग ते नरसोबावाडीला आले. बरं. हा हा. मग तिथं या गोविंद स्वामी आहे, त्यांना दत्त संप्रदायाची दीक्षा दिली आणि गुरुमंत्र पण दिला त्यांना. हम्म. मग आता त्यांनी काय केलं हम्म. की नरसोबावाडी त्यांनी दत्तानी म्हणजे हे केलेलं होतं. तर दत्त असं हे झालं, ते दत्त महाराजांच्या नामस्मरणामध्ये इतके तल्लीन व्हायचे हम्म. की त्यांना सकाळ दुपार संध्याकाळ ते नामस्मरण करायचे त्याचे. बापरे. तर त्यांनी काय सांगितलं माहितीये, तू आता एक काम कर, तू नरसोबावाडीला आलेला आहेस, आता तू उत्तरेकडे जा. अच्छा. हा म्हणजे उत्तरेकडं मग ते कोल्हापूर, औदुंबर, बार्शी, पंढरपूर, हा हा. गंगाखेडास वगैरे यांनी त्यांनी अशी गावं ते फिरले. हम्म. आणि साधारण काय झालं, हे तीर्थक्षेत्र फिरत असताना हा हा. काय झालं, मध्येच त्यांच्या पत्नीचा स्वर्गवास झाला. अरे अरे. हा हा. मग शुक्रवारी त्यांनी आता अन्नपूर्णाबाई इतक्या हे होत्या, पवित्र होत्या हम्म. की त्यांनी हम्म. शुक्रवारी हम्म. 1891 रोजी पतीच्या टेंबे हम्म. स्वामींच्या हम्म. पायावर डोकं ठेवून आपला देहत्याग केला. ओ. आणि अशा वेळी आणि स्वामी सेवेकरांना एक सांगू इच्छिते की हम्म. तसंही बघितलं तर टेंबे स्वामींचं जे लाईफ होतं, म्हणजे लग्न केलेलं आपलं गृहस्थी लाईफ होतं, हम्म. ते फारच म्हणजे समाधानकारक नव्हतं. कारण या ज्या अन्नपूर्णाबाई होत्या, म्हणजे थोडक्यात हम्म. माई होत्या, हम्म. त्यांचं आणि त्यांच्या टेंबे स्वामींच्या आईचं पटायचं नाही. अच्छा. हा हा. आणि त्यामुळे तुम्हाला माहित आहे की सासू सुनेचं हम्म. नेहमी काय काय वेळा पटत नाही. मग अशा वेळी तो स्वामी ते टेंबे स्वामींनी त्यांचा संसारातला खूपच म्हणजे या संसारामध्ये काय अर्थ नाही असं त्यांना वाटायला लागलं. अच्छा. हा. आणि त्यामुळं ते जास्तीत जास्त त्यांनी हम्म. दत्त कार्यामध्ये आपल्याला वाहून घेतलं. ओ. मग आता इथं अन्नपूर्णा बाईंनी देहत्याग केला, हम्म. तर साधारण सगळं 13व्या दिवसापर्यंत त्यांनी सगळं त्यांचं हम्म. केलं, म्हणजे ते 10वं केलं, 13वं केलं वगैरे. हा हा आणि हा. 14व्या दिवशी त्यांनी सांगितलं की मी आता संन्यास घेणार आहे ओ. म्हणून. हा हा हा. आणि मग त्यांनी 14व्या दिवशी संन्यास घेतला, कारण आता पाश काय नव्हते, त्यांना मूलबाळ नव्हतं ना. मग बरोबर बर. पाश काय उरलेच नव्हते त्यांना. बरोबर. हा. मग त्यांनी काय केलं, उज्जैनी येथे हम्म. नारायण सरस्वती स्वामींच्याकडून हम्म. दंड घेतला. काय? दंड घेतला.
म्हणजे मी आता पुढच्या आयुष्यामध्ये काय करायचं म्हणून अच्छा. हा 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 दंड दंड म्हणतात ना त्याला, हा 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 हा. ज्ञान घेतलं. हम्म. मग त्यांनी गायडन्स त्यांना सांगितलं की कर्म, भक्ती, योगा वगैरे या सगळ्या गोष्टींचं तुम्ही तुमच्या भक्तांना मार्गदर्शन करा. अच्छा. हा हा हा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दत्त भक्तीचा प्रचार आणि प्रसार करा म्हणून. अच्छा. हा हा. आणि दत्त भक्ती दत्त महाराजांच्या दत्तप्रभूंच्या आदेशानुसार हम्म. त्यांनी सांगितलं की तुम्ही आता संबंध भारताची प्रदक्षिणा करा म्हणून. हम्म. म्हणजे सगळीकडं फिरा, म्हणजे संबंध हम्म. भारतामध्ये तुम्ही फिरा. हे करा, अच्छा. हा. फिरा. हम्म. दत्तात्रयाच्या भक्तीचा आणि प्रचार व प्रसार करा असं सांगितलं त्यांनी. हम्म. मग हे जे आहे आता त्यांनी संन्यास धर्म स्वीकारला ना, बरोबर. तर हो. त्यांच्यामध्ये काही सर्व गुणसंपन्न म्हणजे काय, एकतर ते आदर्श होते. हो तुम्ही हो. टेंबे महाराजांचा फोटो पाहिला तर ते गुलाबी कफनी शिवाय काय वापरत नव्हते. फक्त बरोबर. कमरेला एक वस्त्र असायचं, हम्म. बाकी काही नाही. बरोबर. दुसरी गोष्ट वैराग्य होते, त्यांना कशाचीच आस नव्हती. तिसरी आसक्तीच गोष्ट नव्हती. मंत्र तंत्र सिद्ध्या दक्ष तुमचं दत्तभक्ती वगैरे याच्यावरच त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. हो. त्यांचा ज्योतिषशास्त्राचा खूप गाढा अभ्यास होता. हा हा. आणि त्यांनी वेगवेगळ्या, आता याच्यामध्ये त्यांना उपजत लिहिण्याची कला होती, त्यांना कविता करायचा खूप हे होता. हा. तर त्यांनी दत्त पुराण, श्री दत्त चरित्र, हम्म. स्त्रियांसाठी खास हा सप्तशक्ती गुरुसार हा हा वगैरे असं सहस्रनाम हा असं, हा. आणि स्वतःची त्यांनी एक ज्योतिष पद्धत शोधून काढली, अच्छा. हा. विकसित केली. त्याला पंचपाक्षिक ज्योतिषी पद्धत असं म्हणतात. अगो बाई. पंचपाक्षिक. अच्छा. आता ताई मला कारण कसं आहे, मी पण यातली फार हे नाहीये तज्ञ, पण तरी बरं. मला इंटरेस्ट आला, मला खूप आवडलं हो म्हणून हो. मी त्याचा अभ्यास केला. अरे वा. आणि त्यांनी ते विपुल असं हे केलं, विपुल असं लिखाण केलं. त्याच्यामध्ये त्याच्या त्यांनी डिटेल हा मध्ये. तर त्यांनी अभंग केल्या, रचना केली वगैरे. तर त्यांनी नद्या, नाले, स्तोत्र वगैरे सगळं हे केलं त्याच्यामध्ये. हम्म. त्याच्यामध्ये हे केलं. हम्म. आणि नंतर ते काय झाले की हम्म. हे सगळं नरसोबावाडीला जवळ ते 12 वर्ष 8 ते 10 वर्ष राहिले ते. हम्म. आणि तिथं त्यांनी बरं सर्वात महत्वाचं म्हणजे त्या हम्म. काळामध्ये नृसिंहवाडी, श्री हम्म. पीठापूर, श्रीपाद वल्लभ हम्म. यांचं जन्मस्थान, हम्म. कारंजा नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान कारंजा इथं. मलाही तिथं जन्म झालेला आहे नृसिंह सरस्वती स्वामींचा, मला ते बघून यायचं आहे आता. अच्छा. तर हा हा. तिथं तर तिथं ताई काय केलं त्यांनी हम्म. की देवाची हम्म. अशा पद्धतीनं षोडोपचाराने पूजा केली पाहिजे. हो. त्यांना हे मंत्र म्हटले पाहिजे, त्यांना त्यांना आंघोळ कशी घातली पाहिजे, त्यांना कसा त्यांचा हे काय म्हणतात साजशृंगार कसा केला, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा हम्म. त्यांनी त्यांना या सगळ्या ठिकाणी हम्म. एक सिस्टीम बनवून दिली. हो. त्याला उपासना पद्धत, योग्य अशी उपासना पद्धत त्यांनी हा हा डेव्हलप केली. हा. आणि त्याच्यानंतर परत यांना काय झालं, हम्म. परत यांच्याकडं काय झालं, आणि दरवेळी यांना काय यायचं की असं म्हणतात की हम्म. हे इतकी दत्तात्रयांची इतकी भक्ती करायचे ते अच्छा. हा. की स्वतः दत्तात्रय त्यांच्याशी संध्याकाळी बोलायचे. बाप रे. असं म्हणजे दत्तात्रयांचं चरित्र आलं की टेंबे स्वामींचं नाव खूप उच्च कोटीनं घेतलं जातात. हो. अरे वा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हम्म. तर मग त्यानंतर काय झालं की
त्यांनी सांगितलं की आता 12 वर्ष. ताई, तुम्ही नरसोबावाडीला कधी गेलात का? हो हो गेलेली आहे. मग ते आपल्या याच्याकडे जाताना, हम्म. तुमच्या देवळाकडे जाताना, हा हा ते राईट हँड साईडला हा एक मोठं नृसिंह श्रीपाद वल्लभांचं जे आहे देऊळ, म्हणजे हा हा हा. मूर्ती वगैरे आहे, तर तिथं टेंबे स्वामींचं पण आहे. अच्छा. आणि तुम्ही असं वरती बघितलं तर टेंबे स्वामींचं तिथं अच्छा. सगळं हे लावलेलं आहे, की चरित्र लावलेलं आहे. ओ. त्यांच्या आयुष्यामध्ये जे जे गोष्टी घडलेल्या आहेत हा हा त्या सगळ्या तिथून लावलेल्या बघितलं. आहेत. हा हा हा. तुम्ही आपण म्हणजे वरच्या साईडलाच आहे तिथं. तुम्ही मला खूप बघितलं? वर्ष झाले ताई जाऊन. होय काय? मग आता प्रत्यक्ष त्याच्यासाठी जावा तुम्ही. जाईन जाईन नक्की हा, जाईन. आणि तिथं ज्यावेळी मी गेले तर मला पहिल्यांदा असं टेंबे स्वामींना मला पहिल्यांदा बघितलं मी तिथं. मी विचार केला, हे कोण स्वामी, ते कोण स्वामी आहे? आणि हम्म. मला ते खूपच रागीट वाटले. अच्छा. मग म्हटलं हे रागीट स्वामी आहेत. पण त्याच्यानंतर हा हा ज्यावेळी त्यांची चरित्र वाचायला घेतले, माझ्या आयुष्यामध्ये ते आले. हा मग त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मला इतकं गुंतत गेले हा हा हा. की काय सांगून सोय नाही. हम्म. वेगवेगळ्या ठिकाणी मला त्यांचा खूपच अनुभव आला. अरे वा. तर तर ताई, त्याच्यानंतर काय झालं हम्म. की तर टेंबे स्वामींनी काय केलं की हम्म. त्याच्यानंतर ते सबंध भारतभर फिरले. हम्म. त्याच्यानंतर त्यांनी हे दत्त भक्तीचा प्रचार व प्रसार केला. तर हम्म. दत्तात्रयाने सांगितलं, तू आता नर्मदेच्या ठिकाणी जा म्हणून. अच्छा. तर नर्मदेच्या काठावर ते गेले, तर त्यांना इतकी नर्मदा माईचं ते बघितल्यावर, नर्मदा माईचं नर्मदाबाई वाहते, हा आजूबाजूला शेत वगैरे बघितल्यावर त्यांचं मन प्रसन्न झालं. हा 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 आणि हा. मग त्यांनी गरुडेश्वर इथं त्यांनी मुक्काम ठोकला. अच्छा. मग तिथं हळूहळू मुक्काम ठोकला. मग तिथं त्यांनी तिथं स्वतःच माणगावला एक त्यांनी मंदिर बांधलेलं होतं. हा हा मग हा. तसं गरुडेश्वरला सुद्धा दत्तात्रयाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली त्यांनी. ओ. म्हणजे किती ज्या डिटेल सांगताय ताई तुम्ही, सुंदर. हो ताई, मी याचा अभ्यास केलाय. आणि ओ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे लोक नर्मदा परिक्रमाला जातात, हा 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 तर ते स्वतः गरुडेश्वर मध्ये हा. हे टेंबे स्वामींच्या समाधीचं दर्शन घेतात, दत्तात्रयाचं दर्शन घेतात आणि पुढे जातात. मग मग त्यांची नर्मदा परिक्रमा सफल होते. तर ओ. तर दरवेळी रात्रीच्या वेळी हम्म. दत्तात्रय त्यांच्याशी बोलायचे, टेंबे स्वामींशी, गरुडेश्वरला. बाप मग रे. तिथं साधारण 7-8 वर्ष होते टेंबे स्वामी. मग अच्छा. हळूहळू त्यांना असं वाटायला लागलं की माझं आता कार्य समाप्त होत आलेलं आहे. हा 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 हा. मग आता तर ते म्हणाले की माझं जे दत्तात्रयाने मला कार्य दिलेलं होतं ते तर आता संपलेलं आहे. हा तर हा मग त्यांनी सांगितलं हम्म. की येत्या अमावस्येला हा हा. मी माझा देह त्याग करणार आहे. स्वतःहून. स्वतःहून सांगितलं त्यांच्या शिष्याना. शिष्याना बाप. काय खरं वाटलं नाही. 1914ला अच्छा. हा मग ते काय केले, साधारण दत्तात्रयांची सकाळी त्यांनी हम्म षोडोपचारे पूजा केली वगैरे सगळी. हम्म. आणि मग साधारण संध्याकाळच्या वेळेला हम्म. पश्चिमेकडे तोंड करून उभा राहिले. अच्छा अच्छा. हा. आणि ते एकटक बघत होते कुठं, हम्म. याच्याकडे, नर्मदा मैयाकडे. अच्छा. हा हा आणि मग त्यांनी ते श्वासावर, हा. दीर्घ श्वासावर त्यांनी लक्ष केंद्रित करून तिथंच आपला देहत्याग केला. बाप रे. आणि साधारण टेंबे स्वामींचं जे चरित्र आपण बघितलं, हा हा. तर साधारण सेवेकरानं 1854 ते 1914 हम्म. हा कालावधी, म्हणजे 60 वर्षाचं त्यांना मिळालं, आयुष्य. हा. आयुष्य मिळालं. तर बरोबर. हे थोडक्यात काय आहे, तर हे टेंबे स्वामींचं चरित्र आहे. आता हम्म पुढचा प्रश्न माझा असा आहे की हम्म स्वामी समर्थ
हम्म आणि टेंबे स्वामी हम्म. यांचं काय, यांचं रिलेशनशिप काय आहे, हा 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 हा. हे महत्वाचं आहे. बरोबर. हा. तर आता याच्यामध्ये मी तुम्हाला खूप इंटरेस्टिंग आहे. हम्म तर साधारण हे जन्मले साधारण टेंबे स्वामी 1854 ते 1914 मध्ये, हम्म 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 आणि स्वामी समर्थांनी साधारण 1878 मध्ये त्यांनी हम्म काय केलं, देहत्याग केला. हम्म पण त्यावेळी पण टेंबे स्वामी हम्म एक प्रत्यक्ष त्यांनी दर्शन घेतलं नव्हतं. हम्म. त्यांना स्वामी समर्थ कोण आहे हे माहित नव्हतं. अच्छा. हा मग ते एकदा काय झाले, हे साधारण ते याच्यावर होते, कुठं हा. ते सर्व भारतामध्ये दत्त दत्तात्रयांचा प्रचार व प्रसार करायचे ना. बरोबर. हा हा. तर ते झोपले असताना हम्म एक नेहमी त्यांच्या स्वप्नामध्ये पहाटे एक हम्म. तेजपुंज पुरुष यायचं. बरं. हा तर ते तेजपुंज पुरुष यायचा आणि ते म्हणायचे की तू सगळ्या जगात दत्तात्रयांच्यावर तू हे केलंस, दत्तात्रयावर तू चरित्र लिहिलेस, त्यांच्यावर कविता केल्यास, सगळ्या जगावर कविता केल्यास, पण हम्म. माझ्यावर कधी तू करणार कविता? अगो बाई. हा हा. तुमचं लक्ष माझ्याकडे गेलंच नाही. अय्या. मग हा सिलसिला थोडे दिवस चालू राहिला. हा हा हा. मग आता टेंबे स्वामींचे काय दर दर संध्याकाळी ते दत्तमूर्तीकडे जायचे. हा हा हा. तर दत्तमूर्तीला विचारायचे, विनिमय करायचे की बाबा शंका समाधान वगैरे. तर मग हम्म त्या दिवशी संध्याकाळी ते दत्तमूर्तीकडे गेले. हम्म तर त्यांनी विचारलं की हम्म बाबा दररोज रात्री माझ्या पहाटे स्वप्नामध्ये एक तेजपुंज स्वामी महाराज येतात हम्म. आणि त्यांनी मला विचारलं, तू सगळ्या जगावर गाणी लिहितोस, ग्रंथ लिहितोस, माझा का विचार करत नाहीस तू? हा माझ्याकडे लक्ष कधी देणार? हा तर हा त्याला बघून दत्तात्रयाने स्मित हास्य केलं हा 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 हा. आणि टेंबे स्वामीला म्हणाले, अरे बाबा तू ओळखलं नाहीस का? हे जे आहेत ना, हे तुझे गुरु आणि तुझा मोठा भाऊ स्वामी समर्थ आहेत म्हणून. अय्या. तर स्वामी समर्थ आहेत म्हणून सांगितलं त्यांनी. हा हा तर त्यांचं ते मग दत्तात्रयाने सांगितलं की ते अक्कलकोट मध्ये आहेत, तर तू अक्कलकोट इथे जा, त्यांच्या समाधीचं दर्शन घे आणि त्यांच्यावर तू कविता कर म्हणून, म्हणजे अभंग वगैरे गाणी लिही म्हणून. हा 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 हा. मग ते आता केल्यावर मग हे आपले टेंबे स्वामी अक्कलकोट मध्ये आले. त्यावेळी स्वामी महाराजांनी समाधी घेतलेली होती. मग त्या समाधीचं त्यांनी दर्शन घेतलं आणि मग स्वामी महाराजांच्यावर त्यांनी काही अभंग लिहिलेले आहेत. त्यांच्या चरित्रावर त्यांनी काही अभंग लिहिलेले आहेत. ओ. आणि त्यांची मला एवढ्या डिटेल मध्ये माहित नाही चरित्र लिहिले का नाही ते, पण अभंग लिहिले तर याला एवढं मला माहित आहे. असं म्हणजे थोडक्यात काय, टेंबे स्वामी हे आपल्या स्वामी समर्थांना गुरु मानायचे आणि मोठा गुरु भाऊ मान. मानायचे. हो. किती म्हणजे काय सुंदर सांगितलं ताई. हा, आणि आपले स्वामी समर्थ दत्ताचे अवतार नव्हते, ते स्वतःच दत्त होते. हो. सेवेकरांनो, हे लक्षात घ्या. हा. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट अजून एक, आता मी तुम्हाला सांगितलं की स्वामी समर्थाचं आणि टेंबे स्वामींचं कसं हे आलं, एकमेकांशी संबंध आला. तर अजून एक दुसरं एक महत्वाचं हे येतं की स्वामी समर्थ ज्यावेळी म्हणजे टेंबे स्वामी ज्यावेळी याला होते, नरसोबावाडीला होते, तर त्यावेळीची एक स्वामी समर्थांच्या बद्दल एक ते कथा सांगतात की श्री दत्तू सादले बावडेकर अच्छा. हा. हे स्वामी समर्थांचे भक्त होते. काय काय परत नाव सांगा ताई.
श्री दत्तू सादले बावडेकर अच्छा. हा हा हा. हे स्वामी समर्थांचे भक्त होते. बर. हा हा. मग त्यांना काय करायचं होतं, त्यांना नरसोबा वाडीमध्ये हम्म. सोम याग करायचा होता. यज्ञ असतो ना, हो सोम याग हा यज्ञ मोठा. हो 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 हो. हा यज्ञ म्हणजे काय, थोडक्यात सेवेकरांना सांगू इच्छिते की या हम्म, यज्ञ केल्यावर याच्यामध्ये सोमरस असतो, एका वनस्पतीचा आहे. हम्म, तो रस घालतात आणि त्याचे वेगवेगळे मंत्र वगैरे सगळं म्हणतात. तर हम्म. पुढचं उन्नती होण्यासाठी वगैरे, काहीतरी निगेटिव्ह पॉवर असेल ती जाण्यासाठी वगैरे या सगळ्या हे यज्ञ करायचा असतो हा. हम्म. तर त्यांनी ही गोष्ट बोलून दाखवली आपल्या हम्म. टेंबे स्वामींना, अच्छा. हा. की असं असं मला सोमयाग नरसोबावाडी येथे या हम्म. दिवशी हम्म. मला सोमयाग हम्म. करायची इच्छा आहे. हा हा हा. तर टेंबे स्वामींनी त्याला स्पष्ट नकार दिला. बर. हा. त्यांनी सांगितलं, पहिल्यांदा ठीक आहे, तुम्हाला करायची इच्छा आहे ना, पहिला हम्म. एक काम करा, तुम्ही हम्म. तुम्ही अक्कलकोटला जावा हम्म. आणि तुमच्या स्वामी समर्थांची हम्म. हे घेऊन या, संमती घेऊन या. अच्छा. हा हा. कारण त्याच्यामध्ये काय आहे, आणि कारण त्यांनी नकार का दिला माहित आहे, हा हा. तर ते याच्यामध्ये नरसोबा वाडी येतं, हा हा. नृसिंह सरस्वती महाराजांचा हा हा. कायम वास असतो ना. हा हा. मग त्यामुळे त्यांना डिस्टर्ब होऊ शकतं ना हा यज्ञ केल्यामुळं. हो. मग ते बरं त्यांना समजलं की बाबा वास असल्यामुळे हा यज्ञ तिथं त्यांना माहित आहे. हे जे बावडेकर होते ते समजून गेले की आपल्याला आयुष्यामध्ये हम्म. स्वामी समर्थ कधीही हम्म. संमती देणार नाहीत म्हणून. हा 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 हा. मग इकडं काय केलं की हे मग त्यांनी ते कॅन्सल केलं की बाबा हा जो आहे सोमयाग नरसोबावाडीला हे हम्म. करायचं. पण त्यांचा कसं आहे, त्यावेळी ते उच्च कृतीचे होते ना, मग हो. त्यांना मनामध्ये एक खूप अहंकार निर्माण झाला. अच्छा अच्छा. हा. मी स्वामी समर्थांचा हे असताना, हम्म. दास असताना, हा हा. हे टेंबे स्वामी मला सांगणारे कोण म्हणून, हे आ. नकार देणारे कोण आहेत. मग अच्छा. टेंबे स्वामींकडे काय, हम्म. त्या काळामध्ये गरीब जनता यायची की बाबा मला हा रोग आहे, मला तो रोग आहे, माझं हे दुखतंय, माझं ते असं. मग हम्म. हे टेंबे स्वामी बिचाऱ्यांना उदी द्यायचे, स्वामी समर्थ तिथं पडलेली उदी द्यायचे. हा 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 हा. आणि ते म्हणायचे की हे तुम्ही ही उदी लावा किंवा ही उदी ग्रहण करा, हम्म. म्हणजे तुमचं सगळं जे दुखणं आहे ते नाहीस होईल. हा हा हा. मग हे बावडेकर यांचा अहंकार वरच्या कोटीला पोचला. अरे बापरे. हा. मग ते काय म्हणाले की या नुसत्या उदीनं हम्म. लोकांचं दुखणं नष्ट होणार आहे का? अच्छा. हा. तर असं हे होणार आहे का? हम्म. मग त्यावेळी न रागवता हम्म. टेंबे स्वामीने उत्तर दिलं की ही जी आहे हम्म. हे लोकांच्या ठायी असणारी हम्म. दत्तात्रयांची निष्ठा हम्म. आहे, त्यांच्यामुळे तर ते इकडे येतात माझ्याकडे आणि हम्म. मी उदी देतो. हम्म. तर ती उदी त्यांना दत्तात्रयाच्या असलेल्या ठायी निष्ठेमुळे हम्म. ही उदी औषधाचं काम करते, हो. हा. असं सांगितलं त्याने. हा हा हा. तरी त्यांच्या डोक्यात काही शिरलं नाही, कारण ते काय होतं, बावडेकर महाराज जे होते त्यांच्यामध्ये खूप अहंकार. अभिमान होता, हम्म. अहंकार होता त्यांना जडलेला. हा हा. आता तुम्हाला माहित आहे, जिथं अहंकार असेल तिथं गर्वाचे घर नेहमी खाली खाली करतोच. होते. हो. मग ते काही दिवसांनी असं हे केल्यावर हम्म. मग त्यांना इतका पोटशुळाचा त्रास, पोट दुखायला लागलं खूप. अच्छा अच्छा. हा हा हा. त्या बावडेकरांना काही केल्या आव पडायला लागली.
अरे बापरे. काही केलं त्याने, किती औषधोपचार केले, आता हा हा. जिवंत राहतो का मरतो असं वाटायला लागलं. ओ. मग ते यांना स्वामी हे तुमच्या टेंबे स्वामीला शरण आले हा. आणि ते म्हणाले की स्वामी महाराज, माझ्याकडून चूक झाली, हा मला माफ करा आणि हा मला तुम्ही उपचार करा. हा हा. मग टेंबे स्वामींनी त्यांना उदी दिली हम्म. आणि मग ते दत्तात्रयाचं नाव घेऊन आणि स्वामींचं नाव घेऊन त्यांनी ती हा उदी हे केली, ग्रहण केली. तर त्यांचा जे प्रॉब्लेम होता पोटाचा, हा तो हा. तो नाहीसा झाला. ओ. तर हे दोन मग तेव्हा महत्वाचं त्यांना ते कळलं असेल. हा, म्हणजे त्याचं काय झालं, हम्म. अ, गर्वाचे घर खाली झालं. बरोबर बरोबर. मग हे जे सेवेकरानं, हम्म. मला ज्यावेळी वाटलं की हम्म. मला टेंबे स्वामींचं हा. हे मी जे तुम्हाला सांगितलं हे वरवरच आहे. तसं हम्म. बघायला गेलं तर हिमनग असतो ना, हा. हिमनगाचं काय, वरती नुसतं त्याचं हे दिसतं, बरोबर कडा दिसतो, पण बरोबर. आतमध्ये हा. किती खोल आहे ते आपल्याला कळत नाही. कळत नाही अगदी. तर ताई, तुम्हाला सांगू इच्छिते, हम्म. स्वतः दत्त महाराज त्यांच्याशी बोलायला यायचे. बघा ना ताई, केवढं ना. म्हणजे अं, हे उच्च कोटीचे किती असतील सांगा टेंबे स्वामी किती महाराज. खरंच किती उच्च कोटीचे असतील हा, खरंच. आणि हे स्वतःहून, म्हणजे त्यांनी कुठंही असं लीला वगैरे काहीही हे केलेलं नाही. त्यांचा विश्वास नसायचा या गोष्टीवर. हो. आणि सेवेकरांनो, तुम्हाला जमलं तर टेंबे स्वामींचं तुम्ही चरित्र वाचा खरंय खरंय. आणि आणि चरित्र वाचा आणि माणगावला जाऊन या. हम्म. इतकं सुंदर मंदिर आहे ताई, मी काय सांगू तुम्हाला. हो ना. हा, हो ना, मी 20 वर्षापूर्वी गेलेले, 2004 ला. हा 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 हा. त्याच्यानंतर आता मी गुरुवारीच गेले. अरे वा. आणि आज आज एवढा महत्वाचा योग आलाय हो की हो. गुरुवारीच मी त्यांच्यावर सांगतीये हो ना, किती अनुभव. सुंदर. आणि ताई, कसं आहे सेवेकरांनो, आता मी मुद्दाम याच्यासाठी पार्ट 2 ठेवलेला आहे. हा कारण हा. कसं आहे, मला जे अनुभव आलेले हो हो. आणि टेंबे स्वामींच्या कशा जवळ जवळ गेले, हा हा हा. हे मी तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये सांगणार आहे. पुढच्या माझ्या हो याच्यामध्ये हो, आपण पार्ट विभागात टू सांगणार घेऊया आहे. याचा. हो. आणि ताई, दुसरी गोष्ट, आता हम्म. माझी कल्पना आहे सगळ्यांना कळलंच असेल टेंबे स्वामींचं काय. हे मी हम्म. साधारण थोडक्यात सांगितलंय. हा तर हा. ताई, या संदर्भातली जी चित्र फोटोज आहे मी तुम्हाला लोड करते नक्की आता नक्की. थोड्या वेळात. हो तर हो तुम्ही हा जो आहे हो हो. तो लोड पार्ट वन करताना, म्हणून मी हे करते. आणि ते चित्र जी आहेत मी तुम्हाला पाठवते, हो हो हो. ते याच्याबरोबर हम्म. तुम्ही शेअर करते. सेवेकरांना शेअर हम्म. करा, म्हणजे त्यांना कल्पना येईल ना हो हो की हो. बाबा टेंबे स्वामी कोण होते. आणि तुम्ही गेलात हा हा नरसोबावाडीला, हा तर वरच्या साईडला हा. त्यांचं देऊळ म्हणजे हे आहे, तर तिथं पण टेंबे स्वामींचं दर्शन घेऊन या तुम्ही. नक्की नक्की नक्की. हा, आता ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हम्म. आणि टेंबे स्वामीला वंदन करून, श्री स्वामी समर्थांना वंदन करून, हम्म. आणि सगळं, आणि कोण आहे, हा, दत्तात्रयाला वंदन करून सगळ्यांना, आणि तुमच्या सगळ्या सेवेकरांना वंदन करून तुम्ही याच्यामध्ये सांगा, मेसेज करून तुम्हाला कसा वाटला. हा, हो प्लीज हो. सांगा. नक्की. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हे श्री. पहिल्यांदा तुमच्याकडे आलं का, म्हणजे मी शेअर केलं का टेंबे स्वामींचं ताई? हो तुम नाही नाही, ठीक एक मागे पण केला आहे मला वाटतं छोटा, पण बाकी बऱ्याच जणांनी पण केलेले आहेत. आहेत का? हो हो. ठीक आहे, ठीक हो आहे. हो. ओके, श्री स्वामी श्री समर्थ स्वामी ताई. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.